नमस्कार. मी कोल्हापूर आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड. आज शनिवार दिनांक 30 मे रोजी आपल्या शहरातले आमदार श्री क्षीरसागर साहेब, जे प्लॅनिंग कमिशनचे चेअरपर्सनही आहेत, मित्राचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या समवेत सर्व गाळेधारक आणि त्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली. तर 2-3 विषयावर चर्चा झाली की हा जवळपास 10-12 वर्षापासूनचा जो प्रलंबित विषय आहे, गाळेधारकांना जे 8% वाढ झाली होती, मग 5% वाढ झाली होती, याच्यावर एक तोडगा कसा निघेल हा एक भाग होता. तर त्याच्यामध्ये एक साधक बाधक चर्चा झाल्यानंतर एक सकारात्मकता अशी आली की बऱ्याच अंशी लोक हे 5% भरायला तयार आहेत. फक्त त्यांचा दंडाचा विषय होता की तो दंड आम्हाला कमी करून कसा मिळेल. तर आज शहरामध्ये आपण माहिती आहे की आपल्याला 2013 पासून घरफाळा रिवाईज झालेला नाही आहे. गाळेधारकांकडे जवळपास 50 ते 60 कोटीची थकबाकी प्लस दंड हे दोघं मिळून आहेत, गाळेधारक प्लस प्लॉट धारक. आणि याच्यामुळे मग महानगरपालिकेच्या तिजोरीवरती प्रचंड ताण येतो आहे. आपल्याला माणसं वाढवताना पगाराला सुद्धा पैसे नाही आहेत. तर बऱ्याच वेळा जर आर्थिक परिस्थिती बिघडलेली असेल तर 4-4.5 हजार लोकांचे आपल्याला पगार, पाणी पुरवठा, स्वच्छता, दिवे, गार्डन्स, सर्व प्रकारच्या सोयी सुविधा, रस्ते, ड्रेनेज लाईन्स, ह्या सर्व गोष्टींमध्ये खूप अडचणी निर्माण होतात. तर त्यांना आम्ही बोललो की आज जे मार्केटला दर चालू आहेत, खाजगी जे दर चालू आहेत, त्या खाजगी दराच्या पेक्षा आम्ही फक्त 20 किंवा 25%, म्हणजे खाजगी दर जर तुमचं 1000 रुपये असेल तर आम्ही 250 घेतो. खाजगी दर जर 10-12 हजार असेल तर आम्ही 2 ते 2.5 हजार एवढं नॉमिनल दर घेतो. पण तेही जर भरायला लोक तयार नसतील तर आम्हाला कडक कारवाई केल्याशिवाय पर्याय नाहीये. तर आम्ही काही ठिकाणी ज्या लोकांनी अटी आणि शर्तींचा भंग केलाय त्या ठिकाणी ते गाळे सील करून ते लिलाव करायचा आमचा प्लॅन आहे. पण काही मागण्या आम्हाला रास्त वाटल्या की ज्या ठिकाणी गाळ्यांची लोकेशन ही मागे आहे, अनएडव्हान्टेजेस, जे नॉन ॲडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये आहे, त्या लोकांचं गाळ्यांचं भाडं कसं कमी होईल, त्यांच्यावरती पेनल्टी कसं कमी होईल, जेणेकरून त्यांचाही उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने चालेल. परंतु असेही बरेच गाळे आहेत ज्यांचं महिन्याला उत्पन्न 2 लाख, 1.5 लाख आहे आणि ते जर 2-3 हजार रुपये सुद्धा भरायला तयार नसतील तर त्या बाबतीमध्ये प्रशासन म्हणून मी कडक भूमिका घेणार आहे. मी आमदार साहेबांनाही विनंती केली. शेवटी म्हटलं, महापालिकाचं उत्पन्न चालणं आणि उत्पन्नाच्या माध्यमातून सुखसुविधा सर्व नागरिकांना भेटणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. आणि आमदार मोदयांनी त्याला स्वीकारलं की आपण एक चर्चेतून याच्यामधून मार्ग काढूया. तर पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये आम्ही दर आठवड्याला रिजन वाईज, झोन वाईज मीटिंग घेऊन कुठल्या परिस्थितीमध्ये काय प्रायव्हेट दर चालू आहे, त्या भागातले रिडिरेक्शन रेट कसे आहेत, आणि अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी चर्चा करून त्यामधून मार्ग काढून हा जो 12-14% जो प्रश्न आहे हा कायमस्वरूपी निकाली काढण्याचा आमचा प्रयत्न आहे.